नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। शिरढोण गावातील नागरिक व रमजान शेठ बांधार विद्यालयाचा आदर्श घेण्यासारखा, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांचं प्रतिपादन। खाजगी शाळांमुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या घटतेय, शाळा बंद पडतात, पण शिरढोण येथील श्री अविनाश पाटील व त्यांच्या टीमनं पुढाकार घेऊन रयत शिक्षण संस्थेच्या रमजान शेठ बांधार विद्यालयाचं नूतनीकरण करून सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या। मुख्याध्यापक माननीय एस.व्ही. खरात, पर्यवेक्षिका सौ एस.डी. देसाई मॅडम, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व ग्रामस्थ, देणगीदार, विद्यालयाची स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी समिती यांच्या एकत्रित प्रयत्नानं विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास करून एस.एस.सी. निकालाची परंपरा 95 ते 100% पर्यंत राखली आहे। त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे असे गौरवोद्गार कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी माननीय संतोष माने यांनी काढले। ते रयत शिक्षण संस्थेच्या रमजान शेठ बांधार विद्यालय शिरढोण इथं शिरढोण नगरीचे सुपुत्र निवृत्त कमांडो विकास अशोक शिंगे यांच्या व मुलींच्या स्वच्छतागृहाचे देणगीदार यांच्या सत्कार प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। सर्वप्रथम पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। सीमेवर लढून 17 वर्ष देशाची सेवा करून सेवानिवृत्त झालेले व आईवडिलांची सेवा करण्यासाठी शिरढोण नगरीत परतलेले कमांडो श्री विकास अशोक शिंगे यांचा भव्य दिव्य सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला। मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस.व्ही. खरात सर यांनी केलं। श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी व माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष डॉक्टर कुमार पाटील यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। स्कूल कमिटी सदस्य श्री अविनाश पाटील यांनी विद्यालयाच्या नूतनीकरणाचा इतिहास मांडून सर्वांना सहकार्याचं आवाहन केलं। ज्येष्ठ पत्रकार श्री दिलीप कोळी यांनी मनोगत व्यक्त करून निवृत्त फौजी श्री विकास शिंगे यांच्या देशसेवेचं कौतुक करून शुभेच्छा दिल्या। माजी विद्यार्थी व देणगीदार श्री शिवाजी सुतार पेंटर यांनी मनोगत व्यक्त करून स्कूल कमिटी, सल्लागार समिती व माजी विद्यार्थी संघाच्या कार्याचं कौतुक केलं। या सुंदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गायकवाड मॅडम यांनी केलं, तर आभार प्रदर्शन श्री चौगुले सर यांनी मानले। यावेळी मुलींच्या स्वच्छतागृहाचे देणगीदार मायाप्पा पांदारे 5,000 रुपये, शिवाजी सुतार 21,000 रुपये, निवृत्त सेवक वसंत कोळी 15,000 रुपये, माजी मुख्याध्यापक एस.बी. जाधव 10,000 रुपये, बाहुबली मालगावे 10,000 रुपये, श्री एस.एस. पाटील सर 5,000 रुपये, एस.एस.सी. बॅच 2024-25 यांच्याकडून 7,000 रुपये, वैभव चौगुले 5,000 रुपये, सुनंदा शरद मोळे कौलापूर यांच्याकडून 7,000 रुपये, सौ रजनीताई मगदूम यांच्याकडून 7,000 रुपये, पिंटू कराडकर यांच्याकडून 5,000 रुपये, शिल्पा पाटील व आमिर खान शेख यांच्याकडून 10,000 रुपये इत्यादी देणगी दिल्याबद्दल विद्यालयाच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला। विद्यालयाचं स्वच्छतागृहाचं बांधकाम उत्कृष्ट पद्धतीने केल्याबद्दल इंजिनियर आमिर खान शेख त्याचबरोबर सर्व कारागीर, कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला। यावेळी स्कूल कमिटी सदस्य श्री अविनाश पाटील, पोलीस पाटील अनुराधा जाधव, देणगीदार श्री अण्णासो पांधारे, सल्लागार समितीचे अध्यक्ष श्री राजेंद्र खोत, सामाजिक कार्यकर्ते श्री रणजित पुजारी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन चव्हाण, पूजा खिलारे, शालन शिवाजी यादव, माजी विद्यार्थी सल्लागार समिती सदस्य अमोल चौधरी, पत्रकार हैदर अली मुजावर यांच्यासह विद्यालयाचे शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।